आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सलाम महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत आहे माधव सावरगावे औरंगाबादहून आणि त्याच्यासोबत बिद्री कलेसाठी काम करणारे बिद्री कलाकार आहेत मधुकर गवई। माधव, आपण मगाशी बघितलं की काय ओरिजिन आहे, कुठून या कलेचा जन्म झाला, पण बिद्री कामासाठी कुठलं साहित्य लागतं? आपण आत्ताच बिद्री काम केलेल्या वस्तू बघितल्या। एक सांगितलं मधुकर गवई यांनी की या सगळ्या वस्तूंना आम्ही जन्म देतो, बिद्री कामाला जन्म देतो। आणि नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आणि ते दोघंही त्यांच्या वर्कशॉपमध्ये आलोय, प्रोडक्शन रूममध्ये आलोय, ज्या ठिकाणी सगळीकडे हे काम सुरू आहे। त्यांची 2 मुलं काम करतायत। हे नेमकं कसं हे सगळं बिद्री काम केलं जातं, काय काय वापरलं जातं हे आपण आता जाणून घेणार आहोत। मला सांगा, बिद्री काम करण्यासाठी हे सगळं परिसर बघितला तर वेगवेगळ्या वस्तू आहेत, मलाही काही कळत नाही नेमकं कसं केलं जातं। मला सांगा, कसं ह्या सगळ्या वस्तू तयार केल्या जातात? बिद्री काम करण्यासाठी सुरुवात कुठून होते? बिद्री काम करण्यासाठी हे जे जस्त आहे साहेब, जस्त घेतलं जातं। अच्छा। जस्त आणि तांब हे दोन्ही एकत्र करून ह्या मूस मध्ये एकत्र करतो, याचं मिक्स करून घेतो। आणि भट्टीवरती जे आहे तर याला गरम करून याला वितळून घेतो, याचं पाणी करून घेतो। पाणी केल्यानंतर तांबा आणि जस्त एकजीव झाल्यानंतर याला त्याच्यातून बाहेर काढून घेतो। बाहेर काढून घेतल्यानंतर त्याचे असं वेगळे वेगळे हे करतो, असे गुट्टे करतो। याचं पाणी होतं, हा पाणी हे करून घेतो। आणि मग नंतर याला म्हणजे प्रत्येक आपल्याला जी काय वस्तू काढायची, फ्लॉवर पॉट आहे किंवा बांगडी आहे किंवा हाती आहे वगैरे जे काय, जसं हे आहे, जसं हेअर क्लिप आहे, तर हे आम्ही हे वितळून घेतो त्या मूस मध्ये, याच्यावरती टाकून वितळून घेतल्यानंतर हे जे पेटे आहेत, हे पेटे माती असते, मातीवरती दाबल्या जातं। त्या दोन्ही खालच्या आणि वरच्या माती दाबल्या जातं। आणि वस्तू वापरली जाते माती ही जी रांगोळीची माती असते त्याच्यामध्ये आम्ही एरंडीचं तेल टाकतो आणि रांजा म्हणून असतं ते दोन्ही, तर त्याच्यामुळे त्या मातीला चिकटपणा येतो। ही माती जिथलं जिथं धरते तर ही वस्तू या माती याच्यामध्ये दाबल्या जाते। आणि मग याच्यात सर्व ते त्याच्यात डिझाईन येते या प्रत्येक वस्तूची याची। आणि नंतर ते हे वस्तू, हे जे धातू आहे ते याच्यामध्ये ओततो। असा ओतल्यानंतर ही प्रत्येक असे ही वस्तू निघते, ही बाहेर निघते। मग ही वस्तू काढून घेतो, मग याला ते व्यवस्थित कटिंग वगैरे करून त्याची फायलिंग करून घेतो, आउटलाईन मारून। आणि नंतर मशीनवरती इमरीने घासून घेतो। त्यानंतर घासून घेतल्यानंतर मोर्चून म्हणजे निळात होता, उर्दू मध्ये निळात होता, तो ते लावतो। आणि ते लावल्यानंतर हे याच्यावरती गरम करून ही फरशी आहे, त्या फरशीवरती मेण आणि राळ एकत्र केलेलं आहे। अच्छा। हा, मध म्हणजे मेण आणि राळ एकत्र केलेलं आहे। ते एकत्र केल्यानंतर फरशीवरती घट्ट बसतो। तर ही वस्तू याच्यासाठी बसवतो की ज्यावेळेस कोरून घेतो, इकडे तिकडे हालू नाही, तर ती कोरून घेतो। पुढं कसं प्रवास? आणि कोरल्यानंतर मग त्याच्यामध्ये चांदीची तार भरतो। अच्छा। हा, चांदीची तार भरल्यानंतर मग परत त्याला काढून घेतो आणि रॉकेलमध्ये धुवून घेतो, याला मेन लागलेला असतं। आणि मग नंतर परत मशीनवरती घासून घेतो, इमरी फायलिंग वगैरे करतो आणि बफिंग करून घेतो। बफिंग वगैरे केल्यानंतर परत रॉकेलमध्ये धुवून घेतो या वस्तूला। धुतल्यानंतर थोडं राखेमध्ये हे करून साफ करून घेतो। आणि मग नंतर जे ते कलर जे देण्याची एक विशेष पद्धत आहे, तर 500 ते 600 700 वर्षाची जी जुनी घरं आहेत किंवा जुने किल्ले आहेत, तर त्या किल्ल्याच्या ठिकाणी जसं माती मिळते, जर दौलताबाद किल्ला आहे तर त्या दौलताबाद किल्ल्यामध्ये ही माती मिळते, तर जाऊन आम्हाला शोधावं लागतं माती। त्याला काय काय, कुठली माती आणि नवसाचं काय वापरलं जातं? माती ती खारट माती असते साहेब। हा, जी भिंतीची माती आहे ती माती पडते, होय माती, होय ही माती घेतो आणि नवसागर या दोन्हीचं एकत्र करतो, पाण्यामध्ये उकळून घेतो। मग ती वस्तू जी चांदी भरलेली त्यामध्ये टाकतो की ती लगेच काळी होऊन जाते। आणि चांदी जी जसून तशीच राहते, पण हे जे जस्त आहे ते काळं होऊन जातं ते। अच्छा। हा, तर यालाच विशेष वाटतं लोकांना की हिची काय जादू आहे की बाकीचा धातू काळा झाला आणि चांदी किंवा दुसरं वस्तू जे भरलेलं आहे ते का नाही काळं झालं, म्हणून लोकांना ते विशेष वाटतं। मला सांगा, मग हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर काय? हे प्रोसेस झाल्यानंतर मग त्याला खोबऱ्याचं तेल वगैरे लावून एक रात्रभर ठेवतो आणि मग नंतर मार्केटमध्ये त्याला विक्रीसाठी हे करतो। म्हणजे अशा वस्तू तुम्ही तयार करता? हो, तयार करता। हे गोष्टी की इथून ते जस्त आणि तांब इथं गरम करता, त्याच्या पट्ट्या तयार करता आणि त्या पट्ट्या तयार करून त्याच्यावर प्रोसेस करता। आणि ही जी जुनी माती आहे आणि नवसागर आहे याचा वापर करून याची भांडी तयार करता। ऍक्च्युली याची भांडी तयार कलर देतो त्याला, म्हणजे जसं ऑक्सिडाईज म्हणतात। आता ऑक्सिडाईज केली जाते या वस्तूला। अच्छा अच्छा। म्हणजे मग ती तयार होतात आणि ही काळी भांडी तयार होते। काळ्या हा चमत्कार म्हणावा लागेल का? हो, चमत्कारच। आता का पुष्कळांचं लोकांचं म्हणणं आहे की ही काय जादू आहे का काय, पण कसं त्या काळामध्ये कसं आहे साहेब, आता हे परमेश्वराने काय दिलं तंत्रज्ञान माहित नाहीये, म्हणजे एक त्यांना एक हे दिलं ज्ञान, जसं विज्ञान काय म्हणणार त्या प्रकारचं एक ईश्वरानं हे दिलं की त्यांनी मातीच काय घ्यायची, जुनी माती
जुना सगळा इतिहास या सगळ्या बिद्री कलेला, बिद्री कामाला एक काहीतरी पुरावा देतो. अनेक वर्षांपासूनची तुम्ही म्हणलं की पर्शियन देशामधली ही सगळी कला आहे आणि ती पुन्हा बिदर येथे कारागिरांनी ती जोपासलेली आहे. एक वस्तू जेव्हा जन्माला येते त्या गोष्टी, त्या बिद्री कामासाठी अनेक हात इथं काम करत असतात. जुनी माती, जुना इतिहास, जुने नक्षीकाम हे सगळं अनेक 50 वर्षापासून मधुकर गवई हे काम करत असतात. त्यांच्याबरोबर त्यांची 2 मुलं काम करत असतात आणि हे मनापासून काम करत असतात. अतिशय छोटं छोटं काम असतं, नक्षीकाम बारीक काम असतं. एक वस्तू जर तयार करायची असेल, एक साधी छोटी, त्याला बरेच दिवस लागतात आणि ही मेहनत अनेक वर्षांपासून ते घेत आहेत. हे सगळं आपण बघितलेलं आहे की नेमकं बिद्री कला कशी तयार केली आहे, बिद्री काम कसं केलं जातं आणि आपण त्या बिद्री कामाच्या प्रेमात पडतो. आता नेमकं हे बिद्री काम केल्यानंतर गेल्या 50 वर्षापासून ते कसं करतायत, ते या सगळ्या या क्षेत्रामध्ये वयाच्या 7व्या वर्षापासून काम करत होते, ते पण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत जाऊया बॅक टू स्टुडिओ. आज आपण बघतोय कारण अनेक कलाकार इथं खूप कमी झालेले आहेत. खास करून बिद्री काम जी करणारे कारागीर आहेत ते कारागीर कुठेतरी शोधावं लागतं आणि त्यावेळेस कुठेतरी मिळतात. पण औरंगाबादमध्ये ही सगळी कला होती. बिदर, हैदराबाद ह्या दोन्ही शहरांचा आपण विचार करतोय. औरंगाबादमध्ये सुद्धा बिद्री कलेला एक वेगळं महत्व होतं. इथं पण कारागीर होते. पण आज घडीला या सगळ्या बिद्री कामाकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय. तरी पण मधुकर गवई माझ्याबरोबर जे आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे लहान वयापासून ह्या सगळ्या बिद्री कलेवर ते प्रेम करतात, स्वतःहून एक काम करतात, श्रद्धा असते त्या कामावर. एक आवडीतून मग व्यवसाय आणि व्यवसायातून जसं मिळेल तसं त्या जिद्दीनं हा सगळा व्यवसाय त्यांनी उभारलेला आहे. आज त्यांच्या अनेक वस्तू परदेशात जातात, त्यांना मार्केटिंग मिळतं. पण सुरुवात कशी झाली होती हे जाणून घ्यायचंय त्यांच्याबद्दल. की मला सांगा की आज जवळपास तुमचं वय 60 वर्ष होत आलेलं आहे. मला असं कळलं की तुम्ही लहानपणापासून ह्या सगळ्या त्यावेळेसची कला जोपासताना तुम्हाला काय काय कष्ट घ्यावे लागले? कष्ट तर पुष्कळ आले साहेब, अडचणी आल्या, मार्केट चाललं. त्याच्यानंतर एक त्यावेळेस आवड होती की काहीतरी एक कला शिकावं म्हणून. तर या कलेमध्ये शिकलो. तसं तर ही कला अशी शिकल्या गेलेली आहे माझ्याकडून. एक मिशनरी नन होत्या, एक नोईलीन पिंटो म्हणून. तर त्या बाहेर देशामध्ये होत्या. तर त्या लहानपणापासून मला त्या ओळखत होत्या. तर मग त्यांनी तिकडून आल्यानंतर त्यांनी मला हे केलं, काही वस्तू वगैरे दाखवल्या की हे काम शिकणार का. तर मी असंच एका कंपनीमध्ये काम करत होतो, साधं लेबरचं काम. तर त्यांनी मला दाखवल्यानंतर ती वस्तू जी आहे, तर मला ते कारागिरीचं आवडलं. मी त्यांना हो म्हणून बोललो. तर नवाबपुऱ्यामध्ये एक मोहम्मद हुसेन म्हणून एक कारागीर होते. मग त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे मला पाठवलं आणि त्यांनी त्यांच्याकडनं ट्रेनिंग वगैरे दिली. त्यानंतर DI कडून काही ट्रेनिंग वगैरे झालं. मी त्यांच्याकडून पण शिकलो DI. तर सहजासहजी ज्या नोईलीन पिंटो ज्या होत्या, तर बहुतेक त्यांनीच या कलेमध्ये मला पुढं वाढवलं आणि त्या ऑर्डर वगैरे द्यायच्या आणि बाहेर देशात पाठवायच्या. तर मला त्याचे स्टायपन वगैरे द्यायच्या आणि त्याच्यानंतर ऑर्डर पैसे वगैरे द्यायच्या बनवण्यासाठी. हे नक्षीकाम करण्यासाठी जे तुम्ही आता ऑर्डर बाहेरून द्यायचं नक्षीकाम हे कसं नक्षीकाम शिकलं तुम्ही? या सगळ्या डिझाईन आपल्या मनाने टाकतो. नक्षीकाम जे आहे ते मनाने टाकावं, बाहेर देशात पाठवायच्या. तर मला त्याचे स्टायपन वगैरे द्यायच्या आणि त्याच्यानंतर ऑर्डर पैसे वगैरे द्यायच्या बनवण्यासाठी. हे नक्षीकाम करण्यासाठी जे तुम्ही आता ऑर्डर बाहेरून द्यायचं नक्षीकाम हे कसं नक्षीकाम शिकलं तुम्ही? या सगळ्या डिझाईन आपल्या मनाने टाकतो. नक्षीकाम जे आहे ते मनाने टाकावं लागतं. आपण आपल्याला जसं सुचतं त्याप्रमाणे आपण डिझाईन टाकत चालतो. किंवा जुनं जे डिझाईन आहे, काय म्हणतात त्याला, कुठल्या तरी एक शब्द आहे त्याला, एक जुन्या याला काय म्हणतात रे, हा मुघल डिझाईन म्हणा किंवा अजून एक काहीतरी नाव आहे. पर्शियन पारंपरिक नाही, हा पारंपरिक असं. मग ह्या सगळ्या डिझाईन ज्यावेळेस करता तुम्ही त्यावेळेस नवीन काहीतरी तुम्ही मांडण्याचा प्रयत्न या सगळ्यातून करता? नवीन करत राहतो साहेब. काहीतरी म्हणजे नवीन जुने आहे त्या जुन्यालाच घेऊन बसत नाही आम्ही, नवीन घेतो. कारण लोकांची मागणी किंवा विचार वगैरे कसं आहे त्याप्रमाणे पाहतो. तर मग त्याप्रमाणे आम्ही वस्तू करत राहतो. काही लोक म्हणतात बा त्याच वस्तू पाहिलं तेच डिझाईन, मग त्यामध्ये काय करतो आम्ही, बदल करतो. मग त्यावेळेस आता डिझाईनचं झालं, पण त्यावेळेस अर्निंग जे काही पैसा मिळत होता याच्यातून, त्यावेळेस तुम्ही समाधानी होता की किंवा पुढच्या काळात मला हेच करायचंय हे त्यावेळेस तुम्हाला वाटत होतं का? तसं तर वाटत नव्हतं साहेब की असं पुढे इतकं वाढल आणि हे करल, असं वाटत नव्हतं. पण परमेश्वराच्या कृपेने
कसं वाढलं ते देवानीच वाढवलं ते, म्हणजे जे काय कलेमध्ये म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमच्या हातातला जो देव आहे तो सगळ्यांच्या समोर आणला आणि याला मोठी किंमत मिळवून दिली. आज कुठे कुठे तुम्ही ह्या सगळ्या वस्तू विक्रीला पाठवता? बऱ्याचशा देशात गेलेलं आहे. अमेरिकेमध्ये गेलेलं आहे, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, चायनामध्ये, ऑस्ट्रेलिया, म्हणजे हॉलंडमध्ये सुद्धा बऱ्याचशा, श्रीलंका वगैरे बऱ्या पुष्कळशा म्हणजे नको त्या जपानमध्ये सुद्धा गेलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. मग कारागीर का कमी आहेत? कारागीर कमी आहे, संख्या कमी आहे. औरंगाबादमध्ये तुमचे कोणी मित्र आहेत की जे की या तुमच्या सगळ्या ह्याच्याबरोबर? नाही, आणि कोणी नाहीये तसं. पुष्कळांना प्रयत्न वगैरे केलं तर शिकवण्याचा, मी सुद्धा हे केलं, पण कोणी शिकलं नाहीये साहेब. याला मूळ गोष्ट काय आहे, याचं मटेरियल एक तर महाग आहे, चांदी महाग आहे, जस्त महाग आहे, आणि दुसरी गोष्ट मार्केटचं आहे की मग विक्रीचा खूप प्रॉब्लेम आहे. बरोबर, विक्रीचाही खूप प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही ही सगळे अडी अडचणी डोळ्यासमोर असताना सुद्धा त्यांच्यासमोर अनेक अडचणी होत्या, त्या अडचणी सहज दूर सारल्या आणि आज त्यांचा एक मोठा व्यवसाय सुद्धा इथं थाटला जातोय. कारण बिद्री काम हे जरी छोटं छोटं काम असलं तरी याची किंमत मात्र आज घडला असं कुठेतरी वाटते. परदेशात या वस्तू जात आहेत, याला मार्केटिंग मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. मार्केटिंग नेमकं काय आहे, स्थानिक मार्केटमध्ये कशा याला रिस्पॉन्स मिळतो हे सुद्धा जाणून घेणार आहोत. आता जाऊया बॅक टू स्टुडिओकडे. खरंय, परदेशातून कशी मागणी आहे, कशा पद्धतीने निर्यात केल्या जाते